हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले स्वयंच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. एप्रिल महिन्यातला आपण एक आज नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय. टॉपिक थोडा मोठा झालेला आहे म्हणून आपण आंतरराष्ट्रीय भाग 1 आणि भाग 2 असे त्या ठिकाणी केलेले आहेत. सो आजचं आंतरराष्ट्रीयचं आपलं पहिल्या भागाचं लेक्चर आहे. सुरू करूया आजचं आपलं एक्साइटिंग लेक्चर. पहिली न्यूज आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. या संबंधित टॉपिकवरती आयोगाने एकदा प्रश्न देखील विचारलेला आहे आणि त्याच टॉपिकवर आज आपण त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण डिस्कशन त्या ठिकाणी करणार आहोत. ओके, सो न्यूज आहे की फिनलँड जो देश आहे, जो एक युरोपियन आणि नॉर्डिक गटातला देश आहे, तो नाटो या संघटनेचा 31वा सदस्य झालेला आहे. ट्रस्ट मी तुम्हाला हेडलाईनवरती प्रश्न येऊ शकतो, जशी मी हेडलाईन दिलेली आहे तशावरतीच प्रश्न येऊ शकतो की नाटोचा 31वा सदस्य म्हणून खालीपैकी कोणत्या देशाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर फिनलँड नावाचा देश त्या ठिकाणी आहे. नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. हा नाटो काय प्रकार आहे, त्याचे प्रिन्सिपल्स काय असतात, त्याचे मुख्यालय काय असतात, सध्याला किती देश आहेत वगैरे सगळं आपण त्या ठिकाणी नंतर बघणार आहोत. पण तत्पूर्वी काय झालेलं आहे ते आपण पहिल्यांदा बघूयात. सो फिनलँड हा 31वा सदस्य झालेला आहे. त्याची घोषणा जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी केलेली आहे, जे नाटोचे महासचिव त्या ठिकाणी आहेत. अधिकृत समावेश झालेला आहे 4 एप्रिल 2023ला. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुर्कीच्या संसदेनं त्या ठिकाणी मान्यता दिली 30 मार्च 2023ला. आता तुम्ही म्हणाल की हा काय प्रकार आहे, सरांनी तर हेडिंग लिहिलेलं आहे की फिनलँडचा नाटोमध्ये 31वा सदस्य देश म्हणून समावेश आहे. इथं सरांनी लिहिलंय की तुर्कीच्या संसदेनं मान्यता दिलेली आहे. हा प्रकार तुम्हाला काय सांगतो? ओके, सो फिनलँडच्या पूर्वी ऑब्व्हियसली नाटोमध्ये 30 सदस्य होते. एखाद्या देशाला जर नाटोचं सदस्यत्व हवं असेल तर जे काही एक्झिस्टिंग मेंबर्स आहेत, फॉर एक्झाम्पल इथं 30 सदस्य एक्झिस्टिंग मेंबर आहेत, त्या 30च्या 30 सदस्यांची मान्यता आवश्यक असते. परंतु ह्या 30 पैकी एकाही देशानं जरी त्या ठिकाणी विरोध दर्शवला तर त्या संघटनेला नाटोचं सदस्यत्व दिलं जात नाही. तुर्की नावाचा जो देश आहे, त्या तुर्कीनं त्या ठिकाणी सुरुवातीला फिनलँडच्या समावेशाला विरोध केला, परंतु नंतर बऱ्याच देशांनी त्यांची समजूत काढली आणि नंतर फायनली तुर्की या नावाचा देश आहे तो नाटोच्या समावेशाला सहमती त्यांनी दर्शवलेली होती. म्हणून शेवटचा देश राहिला होता ज्याची संमती अजून आवश्यक होती, तो म्हणजे तुर्की आहे. आणि तुर्कीनं सुरुवातीला विरोध केला, नंतर तुर्कीच्या संसदेमध्ये अशा प्रकारचं मान्यता देण्यात आली. त्याला आपण रॅटिफिकेशन असं देखील म्हणतो. जेव्हा तुमच्या वाचण्यामध्ये शब्द रॅटिफिकेशन येईल याचा अर्थ त्या देशाच्या संसदेनं त्यांना मान्यता देणं. सो फायनली तुर्की हा एकमेव देश होता ज्यानं फिनलँडला सदस्य म्हणून मान्यता द्यायची शिल्लक राहिली होती. सो फिनलँडला शेवटी तुर्कीनं मान्यता दिलेली आहे 30 मार्चला आणि त्याच्यानंतर ऑफिशियली 4 एप्रिल 2023चा मध्ये फिनलँडचा नाटोमध्ये समावेश झालेला आहे. फिनलँडच्या नाटोच्या समावेशाची प्रक्रिया ही नाटोच्या इतिहासातील सर्वात वेगवान प्रक्रिया ठरलेली आहे. म्हणजे नाटोनं अर्ज केल्यापासून त्याचा समावेश होण्याची जी काही प्रक्रिया आहे ती आतापर्यंतची सर्वात वेगवान प्रक्रिया त्या ठिकाणी ठरलेली आहे. ओके, नाटोमध्ये सामील होण्यासाठी 2 देशांनी अर्ज केले होते, परंतु त्यातल्या एकाच देशाला सदस्यत्व मिळालेलं आहे. 2 देश कुठले आहेत तर फिनलँड आणि स्वीडन. महत्त्वाची गोष्ट आहे, 2 देशांनी 2022 मध्ये सदस्यत्वासाठी अर्ज केले होते, परंतु फिनलँडला सदस्यत्व मिळालेलं आहे, तर स्वीडनला मात्र सध्याला सदस्यत्व देण्यात येणार नाहीये. भविष्यात ते सदस्यत्व दिलं जाऊ शकतं. ओके, येस. सो माहिती असू द्या, फिनलँड आणि स्वीडन असे 2 देश आहेत ज्यांनी त्या ठिकाणी अर्ज केला होता, परंतु फिनलँडवरच त्या ठिकाणी संमती झालेली आहे. सुरुवातीला अर्जाला नकार देणारे देश तुर्की आणि हंगेरी. अजून सुद्धा स्वीडनच्या समावेशाला तुर्की आणि हंगेरी देश त्या ठिकाणी विरोध करतायत. शेवटचा जो काही नाटोचा सदस्य म्हणजे आपण थोडक्यात म्हणू शकतो की 30वा सदस्य, कारण आपण बघतोय आता फिनलँड जो आहे तो 31वा सदस्य आहे. मग 30वा सदस्य कोण झाला तर 30वा सदस्य झाला होता उत्तर मॅसेडोनिया मार्च 2020 मध्ये. ओके, सो माहिती असू द्या, उत्तर मॅसेडोनिया हा यापूर्वी नाटोचा सदस्य झालेला म्हणजे 30वा सदस्य त्या ठिकाणी होता. ओके, येस. आता आपण बघणार आहोत हे फिनलँड म्हणजे नक्की कुठं आहे, त्याचे पंतप्रधान कोण आहेत, त्याची राजधानी काय आहे, त्याचं चलन काय त्या ठिकाणी आहे. ओके, सो फिनलँड जो देश आहे
त्या फिनलँड देशाच्या काळजीवाहू पंतप्रधान म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की केअर टेकर पंतप्रधान कोण आहेत, तर त्या आहेत सना मरीन. सना मरीन ह्या पंतप्रधान फिनलँडच्या पंतप्रधान होणाऱ्या त्या ठिकाणी यंगेस्ट व्यक्ती त्या ठिकाणी ठरल्या होत्या. परंतु एप्रिलमध्येच जेव्हा फिनलँडचा समावेश नाटोमध्ये होत होता त्याच वेळेला तिथल्या संसदेच्या पण इलेक्शन झाल्या, परंतु तिथं कोणत्याच पक्षाला त्या ठिकाणी बहुमत मिळालेलं नाहीये. त्यामुळं सध्याला सना मरीनच ॲज अ केअर टेकिंग प्राईम मिनिस्टर म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत. भविष्यामध्ये जेव्हा त्यांचे प्राईम मिनिस्टर बदलतील तेव्हा मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणारच आहे. सो निवडणुकात पराभव झाला असणारे सना मरीन यांनी पदाचा राजीनामा दिलाय, परंतु कोणत्याच पक्षाला त्या ठिकाणी बहुमत मिळालं नाही, म्हणून सना मरीन ॲज अ केअर टेकर प्राईम मिनिस्टर म्हणून सध्याला काम करत आहे. राजधानी जी आहे ती हेलसिंकी आहे. युरो नावाचं चलन त्यांचं त्या ठिकाणी आहे. फिनलँडचं जर तुम्ही बघितलं तर त्याला सीमा बघूयात. त्याच्या वायव्येला स्वीडन आहे, उत्तरेला नॉर्वे आहे, पूर्वेला रशिया त्या ठिकाणी आहे. सो महत्त्वाची गोष्ट आहे की फिनलँडच्या पूर्वेला त्या ठिकाणी रशिया आहे आणि 1340 किलोमीटरची सीमा त्या ठिकाणी रशियासोबत आहे. याचा अर्थ भविष्यामध्ये फिनलँड आणि रशियाच्या सीमेवरती नाटोचं सैन्य त्या ठिकाणी येऊ शकतं. त्यामुळे भविष्यामध्ये नाटो रशिया फिनलँडवरती आक्रमण करण्याची हिंमत करणार नाही, कारण जी काही सीमा आहे रशिया आणि त्या ठिकाणी फिनलँडच्या दरम्यान त्या ठिकाणी अशा प्रकारे इथं मोठ्या प्रमाणात नाटोचं सैन्य येऊन थांबणार त्या ठिकाणी आहे. सो भविष्यात रशिया एवढी हिंमत त्या ठिकाणी करणार नाही. सो फक्त माहिती असू द्या की फिनलँडची रशियाला जवळजवळ 1340 किलोमीटरची सीमा त्या ठिकाणी लाभलेली आहे. ओके, येस. आता नाटो हे जे काही आहे त्याचा आपण बघूयात. सो व्हॉट इज नाटो माहिती असू द्या. नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. ओके, अटलांटिक महासागराच्या उत्तरेकडे जे काही देश आहेत त्यांचं जी काही एक युती आहे त्याला आपण नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन किंवा नाटो असं त्या ठिकाणी म्हणतो. 4 एप्रिल 1949ला वॉशिंग्टन DC या ठिकाणी त्याची स्थापना झाली. ह्याला स्थापना होण्याचं कारण पण एक होतं, ते म्हणजे शीतयुद्ध. सो शीतयुद्धादरम्यान सोव्हिएत युनियनच्या धोक्याला प्रतिसाद म्हणून त्या ठिकाणी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेनं त्या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेऊन ह्या नाटोची स्थापना केली होती. कारण रशिया त्या ठिकाणी प्रबळ झालेला होता आणि रशिया त्या ठिकाणी मात देऊ शकेल म्हणून अमेरिकेनं काही देशांना आपल्या सोबत घेतलं आणि एका संघटनेची स्थापना केली होती. ही एक आंतरशासकीय लष्कर युती आहे, लक्षात ठेवा. इंटर गव्हर्नमेंटल मिलिटरी, ह्यातला मिलिटरी शब्द महत्त्वाचा आहे कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की मिलिटरी अलायन्स का म्हणायचं, कारण त्याचं एक प्रिन्सिपल पण त्या ठिकाणी आहे. ब्रुसेल्स जे बेल्जियम मधलं ठिकाण आहे तिथं मुख्यालय आहे. महासचिव आपण ऑलरेडी बघितलेले आहेत, जेल्स स्टोल्टनबर्ग नॉर्वे. जेव्हा 1949ला स्थापना झाली तेव्हा त्याच्यामध्ये 12 देश होते. सध्याला 31 सदस्य देश आहेत. त्यामुळे आयोग प्रश्न विचारू शकतो. त्याच्यामध्ये युरोपमधले आहेत 29. ओके, आलं लक्षात सगळ्यांना. पूर्वी 28+2 होते, आता 29+2 आहेत. युरोपमधले 29 आहेत आणि उत्तर अमेरिकेमधले केवळ 2 देश आहेत. त्याच्यामध्ये एक आहे अमेरिका आणि दुसरा आहे कॅनडा. सो महत्त्वाची गोष्ट आहे, उत्तर अमेरिकेतले फक्त 2च देश त्या ठिकाणी आहेत. इथं लक्षात ठेवा, कुठलाही एशियन कंट्री त्या ठिकाणी या संघटनेचा सदस्य होऊ शकत नाही, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अटलांटिक महासागराच्या उत्तरेकडच्या बाजूला देश आहेत ना तेच या ठिकाणी होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल उत्तर अमेरिका असेल आणि युरोप त्या ठिकाणी असेल. सो 31 सध्याला सदस्य झालेले आहेत. 31वा जो आहे तो फिनलँड आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे. नाटो कंट्रीजचा मी एक मॅप त्या ठिकाणी दिलेला आहे. ओके, येस. नाटोचे सदस्य होण्यासाठी निकष, जर एखाद्या सदस्याला देशाला नाटोचं मेंबरशिप हवे असेल तर काय निकष आहेत हे एक माहिती असू द्या. वर्तमानपत्रामध्ये हे आलं होतं. पहिली गोष्ट आहे राजकीय आणि आर्थिक स्थिरता. त्या देशाची पॉलिटिकल आणि जी काही इकॉनॉमिक आहे त्याला स्टॅबिलिटी पाहिजे. 2 लष्करी तयारी म्हणजे त्यांचं मिलिटरी प्रिपेअर्डनेस पाहिजे, म्हणजे लष्कराच्या बाबतीत तो देश चांगला पाहिजे. नंतर सामूहिक संरक्षणासाठी वचनबद्ध. हे सामूहिक संरक्षण म्हणजेच कलेक्टिव्ह डिफेन्स काय प्रकार आहे मी तुम्हाला सांगणारच आहे. नंतर नाटोचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यासोबत सुसंगता पाहिजे. जे काही नाटोनं त्यांच्या स्थापनेमध्ये प्रिन्सिपल्स सांगितलेले आहेत ते प्रिन्सिपल्स तुम्ही पण त्या ठिकाणी फॉलो केलेले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट भौगोलिक निकटता, कारण आपण म्हटलं की अटलांटिक महासागर किंवा एकमेकांच्या देशांना सलग असलेले हे देश त्या ठिकाणी असावेत. इंग्रजी आणि फ्रेंच या 2 भाषेमध्ये त्यांचं ऑफिशियल कामकाज चालत असतं आणि ह्या
नाटोचं प्रिन्सिपल काय आहे बघा, जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे सामूहिक सुरक्षा युती. आपण त्याला कलेक्टिव्ह डिफेन्स असं देखील म्हणतो. आता कलेक्टिव्ह डिफेन्स म्हणजे काय, जर कुठल्याही बाहेरच्या देशानं जर सदस्य देशांवरती, म्हणजे जे काही सध्याला 31 सदस्य आहेत, त्या 31 देशांवर, 31 पैकी कोणत्याही देशावर जर आक्रमण केलं तर संघटनेवरचा हल्ला असं समजून त्या ठिकाणी त्याला प्रतिसाद दिला जातो. लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल आपण धरून घेऊयात, आता समजून घेऊयात की फिनलँड त्या ठिकाणी नाटोचा मेंबर आहे, रशियासोबत त्याची सीमा आहे आणि रशियानं जसं त्या ठिकाणी युक्रेनवर आक्रमण केलं तसं समजा रशियानं जर फिनलंडवरती आक्रमण केलं तर जे काही उर्वरित राहिलेले 30 देश आहेत नाटोचे, हे सर्व 30 देश रशियाच्या विरोधात उभं राहतील. त्याला आपण म्हणतो कलेक्टिव्ह डिफेन्स. म्हणजे रशियानं फक्त फिनलंडवर आक्रमण केलं, याचा अर्थ फक्त फिनलंडवर आक्रमण केलं नाही तर फिनलंड सोबत इतर नाटोच्या 30 देशांवर आक्रमण त्यांनी केलेलं आहे. आणि नाटोला त्या ठिकाणी कंपल्सरी भाग पडतं की हे सगळे देश त्या ठिकाणी रशियाच्या विरोधात उभं राहतात. आणि भविष्यामध्ये रशियाला ते परवडण्यासारखं नाही, कारण रशियानं युक्रेनवर आक्रमण करण्याचं कारण पण तेच होतं की युक्रेनला असं वाटत होतं की नाटोची मेंबरशिप आपल्याला मिळावी, म्हणूनच रशियानं त्या ठिकाणी आक्रमण त्या ठिकाणी केलेलं होतं. सो एखाद्या देशानं सदस्य असलेल्या देशांवर जर आक्रमण केलं तर सर्व सदस्य देश त्यांच्यावरचं आक्रमण असं समजून त्या ठिकाणी त्याला रिॲक्शन देतील, म्हणजेच त्याच्यावर प्रति आक्रमण करू शकतात. आणि त्यालाच म्हणतो कलेक्टिव्ह डिफेन्स, त्याला आपण म्हणतो सामूहिक सुरक्षा युती. आणि इथं आपण मुद्दा बघितला होता की सामूहिक संरक्षणासाठी वचनबद्धता. फॉर एक्झाम्पल इथे एखादा देश आहे, आपण धरून चालू की तुर्की आहे, ओके, आणि ह्या तुर्की देशाला असं वाटतं की रशियाचे आमचे संबंध चांगले आहेत, रशिया आम्हाला मोठ्या प्रमाणात समजा लष्करी साहित्य वगैरे प्रोव्हाइड करत असेल, आणि आता रशियाने जर फिनलंडवर आक्रमण केलं तर तुर्की असं म्हणणार नाही की रशियानं आमचे संबंध चांगले आहेत, आम्ही त्यांच्या विरोधात आक्रमण करणार नाही. तर त्यांची वचनबद्धता आहे. म्हणजे काय, त्यांनी वचन दिलेलं आहे की जर कोणत्याही देशानं आपल्यातल्या एका देशावर जर आक्रमण केलं तर आपण त्यातल्यावर प्रति आक्रमण करू आणि त्याच्यासाठी आम्ही तयार राहू. ओके, सो हे झालं कलेक्टिव्ह डिफेन्स. ओके, सो आलं लक्षात सगळ्यांना काय प्रकार आहे. सो फिनलँड हा नाटोचा 31वा सदस्य देश त्या ठिकाणी झालेला आहे. शेवटचा देश झाला उत्तर मॅसेडोनिया 2020 मध्ये. ओके, येस. हॅलो एस्पिरंट्स, आम्हाला पूर्ण कल्पना आहे की तुम्हाला आमचे व्हिडिओ नक्कीच आवडले असतील. या व्हिडिओच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर आमचं मिथुन भोसलेज स्वयं नावाचं ॲप जे आहे ते डाउनलोड करा. त्या डाउनलोडमध्ये स्टोअरला जा, स्टोअरमध्ये तुम्हाला बरेच कोर्सेस दिसतील आणि त्या कोर्सेसमधून तुम्हाला हवे असलेल्या महिन्याच्या PDF तुम्ही नाममात्र शुल्क म्हणजे 21 रुपयामध्ये उपलब्ध करू शकता. धन्यवाद. चलो, नंतर आपण एक महत्त्वाची गोष्ट बघणार आहोत. भारत वसुधैव कुटुंबकम म्हणत असतो, बऱ्याच वेळेला आपण त्या ठिकाणी सगळ्या देशांना कसल्याही परिस्थितीत मदत करत असतो, परंतु आपल्या देशातले नागरिक दुसऱ्या देशांमध्ये जेव्हा जातात तेव्हा त्यांची सुरक्षितता पण आपली जबाबदारी त्या ठिकाणी असते. दक्षिण सुदान किंवा आपण त्याला नॉर्मली सुदान देखील म्हणतो, सो सुदान नावाचा देश जो आहे तिथं थोडे मिलिटरी क्रायसिस त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि या मिलिटरी क्रायसिसमुळे सुदानमध्ये असलेले जे काही भारतीय आहेत त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. आणि या वेळेला भारत सरकारनं एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून त्या ठिकाणी तिकडं अडकलेले म्हणजे सुदानमध्ये अडकलेले जे काही भारतीय लोक आहेत त्यांना सेफली परत भारतामध्ये आणण्यासाठी एक ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्याचं नाव आहे ऑपरेशन कावेरी. प्रश्न विचारला जाऊ शकतो, महत्त्वाची गोष्ट आहे की सुदानमध्ये अडकून बसलेल्या भारतीय लोकांना आपल्या देशात आणण्यासाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने राबवलेल्या ऑपरेशनचं नाव त्या ठिकाणी काय आहे. सो हा एक महत्त्वाचा टॉपिक त्या ठिकाणी आहे. ओके, सो ऑपरेशन कावेरी काय आहे तर सुदानमधील देशांतर्गत युद्धामध्ये अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयानं सुरू केलेली मोहीम. ओके, आणि ह्या मोहिमेचं नेतृत्व स्वतः केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री करतायत व्ही मुरलीधरन. सध्याला केंद्रीय परराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहेत. ओके, सो व्ही मुरलीधरन जे राज्यमंत्री आहेत त्यांनी त्या ठिकाणी या मोहिमेचं नेतृत्व करायचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे. सो प्रश्न विचारला जाऊ शकतो की सुदानमधील देशांतर्गत युद्धात अडकून बसलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी
भारतानं कुठलं ऑपरेशन राबवलेलं आहे, ऑपरेशन कावेरी. अशाच प्रकारचं ऑपरेशन आपण युक्रेन आणि रशियामध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडण्यासाठी सुरू केलं, तर त्याचं नाव होतं ऑपरेशन गंगा. इकडं आहे ऑपरेशन कावेरी. ओके, येस. नंतर मध्यंतरी आणखीन एक गोष्ट आहे बघा, ऑपरेशन सांगतोय म्हणून. ऑपरेशन गंगा रशिया आणि युक्रेन मधल्या नागरिकांना सोडवण्यासाठी होतं. ऑपरेशन कावेरी सुदान मधले होतं. ऑपरेशन दोस्त मध्यंतरी केंद्र सरकारनं राबवलं होतं जेव्हा तुर्की आणि सिरियामध्ये भूकंप झाला होता. सो तिथं जे काही ह्युमॅनिटेरियन मदत करण्यासाठी भारत सरकारनं ऑपरेशन राबवलं होतं ते होतं ऑपरेशन दोस्त. तिथं मदत करण्यासाठी त्या ठिकाणी होतं. सो नौदलाची INS सुमेधा, नौदलाची INS तेग नावाची जहाजं आणि वायुदलाची C-30J नावाची विमानं त्या ठिकाणी तैनात करण्यात आली होती आणि त्याच्या माध्यमातून तिथं अडकलेल्या भारतीयांना सेफली आपण परत आणलेलं आहे. पार्श्वभूमी काय आहे की तिथं असं काय झालंय की तिथं मोठ्या प्रमाणात युद्ध किंवा क्रायसिस सुरू झालेलं आहे. तर सुदानचे जे काही लष्कर प्रमुख आहेत त्यांचं नाव आहे जनरल अब्देल फताह बुरहान. त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या अपोजिशनमध्ये एक भांडण सुरू झालेलं आहे. सो सुदानचे लष्कर प्रमुख अब्देल फताह बुरहान आणि रॅपिड सपोर्ट ग्रुपचे त्या ठिकाणी जनरल मोहम्मद हमदान दगालो. ओके, सो आपल्याकडे जसं BSF नावाचं पॅरामिलिटरी फोर्स आहे तसं तिकडं रॅपिड सपोर्ट ग्रुप आहे. सो रॅपिड सपोर्ट ग्रुपचे प्रमुख मोहम्मद हमदान दगालो आणि सुदानचे लष्कर प्रमुख अब्देल फताह बुरहान यांच्या दोघांमध्ये त्या ठिकाणी भांडण सुरू आहे आणि त्या भांडणाचं रूपांतर युद्धामध्ये झालेलं आहे. बऱ्याच लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळं तिथं जे काही अडकून राहिलेले भारतीय आहेत त्यांना सेफली बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी त्या ठिकाणी आपण राबवलेलं होतं. ओके, येस. नंतर आपण एक महत्त्वाची गोष्ट बघणार आहोत. प्रश्न साधा सिंपल विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता दोन्हीकडे त्या ठिकाणी होती की खालीपैकी कोणता देश आता अणुऊर्जा मुक्त झालेला आहे, म्हणजे खालीपैकी कोणत्या देशानं त्या देशातले जे काही न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स आहेत ते बंद करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. तर तो देश आहे एक युरोपियन कंट्री, ती म्हणजे जर्मनी. सो प्रश्न सिंपल सिंगल लाईनला प्रश्न विचारू शकतो की खालीपैकी कोणत्या देशानं अणुऊर्जा मुक्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर तो देश आहे जर्मनी. शेवटचे 3 अणुऊर्जा प्रकल्प सुरू होते. टप्प्याटप्प्यानं हे अणुऊर्जा प्रकल्प बंद करण्यात आले, एकदमच नाही, पण अखेरचे 3 अणुऊर्जा प्रकल्प बंद करून जर्मनी आता अणुऊर्जा मुक्त त्या ठिकाणी ठरलेला आहे. पारंपरिक इंधनाच्या पर्यायांची त्या ठिकाणी निवड केली जाणार आहे. पारंपरिक इंधन म्हणजे काय, आपले काय डिझेल असेल, पेट्रोल असेल, कोळसा असेल, या इंधनाचा वापर करून त्या ठिकाणी आता वीज निर्मिती केली जाणार आहे. अणुऊर्जा प्रकल्प बंद करण्याची घोषणा जरी आता 2023 मध्ये हे अणुऊर्जा मुक्त त्या ठिकाणी जर्मनी झाला असेल, परंतु हे अणुऊर्जा प्रकल्प आपल्याला टप्प्याटप्प्यानं बंद करायला पाहिजे. त्याची घोषणा कधी केली होती, कोणी केली होती, तर अँजेला मर्केल यांनी केली होती, जे जर्मनीच्या तत्कालीन चान्सलर त्या ठिकाणी होत्या. सो जर्मनीच्या माजी चान्सलर अँजेला मर्केल यांनी त्या ठिकाणी अशा प्रकारे जर्मनीला अणुऊर्जा मुक्त करण्याची घोषणा त्या ठिकाणी केलेली होती आणि फायनली आता 2023 मध्ये जर्मनी अणुऊर्जा मुक्त देश म्हणून ओळखला जाणार आहे. जर्मनीला जेवढी काय ऊर्जा लागते त्या ऊर्जेपैकी जवळजवळ 30.7% वाटा हा अणुऊर्जेचा त्या ठिकाणी आहे. याचा अर्थ फॉर एक्झाम्पल 100 मेगावॅट जर ऊर्जा निर्मिती त्या ठिकाणी होत असेल, उदाहरण मी सांगतो, 100 मेगावॅट फार कमी झालं पण उदाहरण सांगतोय, तर त्यातली 30 मेगावॅट ऊर्जा ही अणुऊर्जेपासून त्या ठिकाणी बनवली जात होती. त्यामुळे तुम्ही जर बघायला गेलं तर फार मोठा वाटा हा जर्मनीमध्ये ऊर्जेचा वाटा हा अणुऊर्जेचा त्या ठिकाणी होता. सो 30% आता त्या ठिकाणी बॅकलॉग असणार आहे, तो भरून काढावा लागणार आहे. बंद करण्यात आलेल्या 3 प्रकल्पातून होणारी वीज निर्मिती एकूण ऊर्जेच्या 6%. सो जेव्हा टोटल सगळे अणुऊर्जा प्रकल्प चालू होते तेव्हा 30% एवढा वाटा होता आणि शेवटच्या 3 ऊर्जा प्रकल्प जे बंद झाले त्यांचा वाटा 6% त्या ठिकाणी होता. सो बऱ्याच वेळेला ह्या अणुऊर्जा प्रकल्पांच्या सिक्युरिटीबद्दल फार मोठा प्रश्न निर्माण केला जातो, कारण बऱ्याच वेळेला अणुऊर्जा प्रकल्प असावेत की नसावेत ह्याच्याबद्दल फार मोठे वाद त्या ठिकाणी निर्माण होतात. परंतु जर्मनीनं बंद करण्याचे कारण हेच आहे की जेव्हा अशा काही अणुऊर्जा प्रकल्प जे असतात त्यांना जेव्हा त्या ठिकाणी धोका निर्माण होतो किंवा तिथे काहीतरी प्रॉब्लेम्स होतो तेव्हा फार मोठ्या प्रमाणात जे काही रेडिएशन्स आहे तिथून बाहेर पडत असतात. प्लस ह्या अणुऊर्जे निर्मिती जी आहे त्याची स्वच्छ समजली जाते, परंतु प्रॉब्लेम असा आहे की स्वच्छ का समजली जाते, कारण अणुऊर्जेतून कोणत्याही प्रकारे कार्बन इमिशन वातावरणामध्ये सोडलं जात नाही, परंतु ह्यातून जो काही कचरा निर्माण होतो तो कचरा त्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लावणं फार अवघड आहे, कारण त्यातून जो काही कचरा बाहेर पडतो तो आपण ओपनली टाकू शकत नाही, कारण त्यातून फार मोठ्या
प्रमाणात रेडिएशन्स बाहेर पडतात, प्लस ह्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज लागते आणि ह्यात पाणी जे होतं ते गरम पाणी तयार होतं. सो गरम पाण्याची विल्हेवाट लावणं हा पण मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी होतो. सो बेसिकली जरी हा स्वच्छ इंधनाचा स्रोत असला तरी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वातावरणाला किंवा मनुष्याला मोठ्या प्रमाणात धोके असतात, म्हणून जर्मनीनं हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, येस. नंतर आपण एक फार इंटरेस्टिंग गोष्ट त्या ठिकाणी बघणार आहोत, ते म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फायनली अटक करण्यात आलेली आहे. ओके, त्यांच्यावर जे काय आरोप होते त्या आरोपांची निश्चिती झालेली आहे आणि त्यांना अटक करण्यात आलेलं आहे. सो अमेरिकेच्या संसदीय इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका माजी राष्ट्राध्यक्षांना अटक करण्याची बाब त्या ठिकाणी झालेली आहे. सो काय आहेत आरोप, कोण आहेत हे डोनाल्ड ट्रम्प, आपण त्या ठिकाणी वन बाय वन बघणार आहोत. सो आरोप काय आहे बघा, 2016ला जेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक चालू होती तेव्हा प्रचार मोहिमेदरम्यान आपले विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी आणि बदनामी टाळण्यासाठी त्यांनी स्टॉर्मी डॅनियल नावाची एक पॉर्नस्टार होती, त्या पॉर्नस्टारला मौन राखण्यासाठी गैरमार्गाने त्यांनी पैशाचा पुरवठा केलेला होता. सो हे जे काही डोनाल्ड ट्रम्प आहेत त्यांचे एका स्त्रीसोबत विवाहबाह्य संबंध होते आणि ते स्वतः एक पॉर्नस्टार होते. ओके, सो ज्ञानपीठावरून तुम्हाला वाटत असेल की सर काय गोष्टी बोलतायत. सो ज्या गोष्टी आहेत त्या मी सांगायला कधीच लाजत नाही. सो स्टॉर्मी डॅनियल नावाची जी व्यक्ती आहे ती स्वतः पॉर्नस्टार होती, त्यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प यांचे विवाहबाह्य संबंध होते आणि ही जी काय स्टॉर्मी डॅनियल आहे त्यांनी काहीतरी त्यांना धमकीबाजा गोष्टी बोलल्या असतील की जर तुम्ही मला पैसे वगैरे दिले नाहीत तर आम्ही अशा प्रकारे तुमची पोलखोल वगैरे करेन, असं त्यांनी सांगितलं असेल. आणि त्याच वेळेला बरोबर 2016चं इलेक्शन्स त्या ठिकाणी सुरू होते आणि अशा वेळेला स्वतःची बदनामी टाळण्यासाठी आणि त्या ठिकाणी विवाहबाह्य संबंध संपवण्यासाठी त्या ठिकाणी या स्टॉर्मी डॅनियल व्यक्तीला त्यांनी त्या ठिकाणी अवैध मार्गाने त्या ठिकाणी पैशाचा पुरवठा केला होता. आणि जेव्हा तुम्ही इलेक्शन्स लढता तेव्हा निवडणुकीसाठी किती खर्च वगैरे आला आहे त्या ठिकाणी दाखवावं लागतं आणि त्यांनी तिथला जो काही निवडणूक आयोग आहे त्या निवडणूक आयोगाला या पैशांचा सोर्स त्या ठिकाणी सांगितलेला नव्हता आणि हीच आरोप निश्चिती त्या ठिकाणी आहे की तुम्ही गैरमार्गाने त्या व्यक्तीला पैसे दिलेले नाहीत. सो पैसे देणं चुकीचं नाही, परंतु गैरमार्गाने पैसे देणं हे त्या ठिकाणी चुकीचं आहे. सो रादर त्यांनी त्या एखाद्या स्त्रीबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवले ही पण आरोप निश्चिती नाहीये. तर लक्षात ठेवा, त्या व्यक्तीला मौन राखण्यासाठी गैरमार्गाने पैसे दिले म्हणून त्यांना अटक करण्यात आलेली आहे, की रादर की त्यांना त्यांच्या एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते म्हणून अटक नाही. लक्षात ठेवा, गैरमार्गाने पैसे पुरवले म्हणून त्यांना अटक करण्यात आली होती. मॅनहॅटन नावाचे जे काही न्यायालय आहे तिथल्या ग्रँड ज्युरीनं, लक्षात ठेवा, आरोप निश्चिती कोणी केलेली आहे तर मॅनहॅटन, हे माहिती असू द्या. ओके, सो डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील आरोपांची निश्चिती ही मॅनहॅटन न्यायालयातील ग्रँड ज्युरीनी त्या ठिकाणी केलेली आहे. मॅनहॅटन न्यायालयात हजर राहण्यासाठी जे आले असता त्यांना पोलिसांकडून अटक त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अमेरिकेच्या इतिहासात गुन्हेगारी आरोप ठेवून अटक करण्यात आलेले ट्रम्प पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष त्या ठिकाणी ठरलेले आहेत. आतापर्यंत कोणत्याच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अशा प्रकारे त्या ठिकाणी एखाद्या गुन्हेगारी आरोपाखाली अटक करण्यात आलेलं नव्हतं. सो डोनाल्ड ट्रम्प पहिलेच व्यक्ती त्या ठिकाणी आहेत. आता हा व्यक्ती कोण आहे आपण त्याच्या थोडं बघूयात, कारण जर आयोगाने प्रश्न विचारला की डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी खालील विधाने वगैरे लक्षात घ्या, सो आपल्याला माहित पाहिजे. सो डोनाल्ड ट्रम्प कोण आहेत तर अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष आहेत. सध्याला अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष आहेत. सगळ्यांना माहित आहे जो बायडन. ओके, सो जो बायडन अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष आहेत, तर डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या अगोदर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. 2017 ते 2021 या कालावधीमध्ये जो डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत. हा माणूस थोडा आगाऊ कॅटेगरीमधला आहे आणि यांना ह्याच्या अगोदर महाभियोगाला देखील सामोरं जावं लागलेलं आहे. सो जेव्हा जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी तिथलं जे काही संसद आहे त्याला आपण कॅपिटॉल हिल म्हणतो. जशी आपली संसदेची बिल्डिंग आहे आपण त्याला संसद भवन म्हणतो, तसं अमेरिकेच्या संसदेची जी बिल्डिंग आहे त्याला कॅपिटल हिल म्हणतात. त्या कॅपिटल हिलवरती डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी हल्ला केला होता आणि अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं की माजी राष्ट्राध्यक्षांनी हार त्या ठिकाणी पत्करली नाही आणि त्यांच्या जे काही समर्थक आहे त्यांना चिथावणी दिली आणि हे समर्थक जे आहे ते त्या ठिकाणी तिथल्या कॅपिटल हिलवरती गेले होते आणि तिथं बरेच त्यांनी नुकसान त्या ठिकाणी केलं होतं. सो अमेरिकन संसदेवरील हिंसक बंडाला
चिथावणी दिल्याचा आरोप ठेवून त्यांच्यावर 2 वेळा महाभियोग चालवण्यात त्या ठिकाणी आलेला होता आणि दोन्ही वेळेला जेव्हा हा महाभियोग म्हणजे आपण त्याला मराठी इंग्लिशमध्ये इम्पिचमेंट म्हणतो बघा. ओके, एखाद्या व्यक्तीला पदावरून काढून टाकण्याची प्रोसेस असते, त्याला आपण महाभियोग त्या ठिकाणी म्हणतो. आणि तिथं अमेरिकेच्या संसदेची 2 सभागृह आहेत. एक आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि एक आहे सिनेट. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे आपल्याकडचं लोकसभा, सिनेट म्हणजे आपल्याकडचं राज्यसभा. सो जेव्हा राष्ट्राध्यक्षांवर महाभियोगाचे आरोप त्या ठिकाणी केले जातात तेव्हा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेटमध्ये तो ठराव बहुमतानं पारित होणं गरजेचं आहे. परंतु जेव्हा हा 2 वेळा महाभियोग पारित करण्यात आला तेव्हा अमेरिकेच्या प्रतिनिधी गृहाची त्या ठिकाणी मंजुरी मिळाली, तर सिनेटनं मात्र त्याच्यावर मंजुरी दिली नाही. कारण सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचं बहुमत होतं आणि प्रतिनिधी गृहामध्ये म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचं बहुमत होतं. त्यामुळं प्रतिनिधी गृहानं म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हनं या ठरावाला मंजुरी दिली, परंतु सिनेटनं त्यावेळेला नामंजुरी दिलेली होती. सो 2 वेळा महाभियोगाची कारवाई झालेले पहिलेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. एकदा तर त्यांना सत्तेवरून पाय उतार झाल्यानंतर महाभियोगाला सामोरं जावं लागलं होतं आणि सत्तेनंतर अशा प्रकारे महाभियोगाला सामोरं जावं लागणारे ते पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत. सो बरेच विक्रम त्यांनी आपल्या नावावर त्या ठिकाणी केलेले आहेत. एक तर गुन्हेगारी आरोप ठेवून अटक झालेले आहेत, 2 वेळा महाभियोग झालेला आहे, प्लस 2 वेळा महाभियोग पाय उतार झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी त्यांच्यावर लावण्यात आलेला होता. सो काही महत्त्वाच्या गोष्टी पण मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. सो प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना गुन्हेगारी आरोप ठेवून त्या ठिकाणी अटक करण्यात आलेलं होतं? डोनाल्ड ट्रम्प. किंवा डोनाल्ड ट्रम्प यांना गुन्हेगारी आरोपाखाली अटक करण्यात आलेलं आहे ते अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत, किंवा त्यांचा कालावधी काय होता, किंवा त्यांचा पक्ष कुठला होता, ओके, किंवा त्यांच्यावर असा काय महाभियोग वगैरे चालवण्यात आला होता, असे काहीतरी तुम्हाला प्रश्न विचारते. ओके, यस. चलो, नंतर आहे भारताची संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोगावर त्या ठिकाणी निवड झालेली आहे आणि हे फार महत्त्वाचं पद त्या ठिकाणी आहे. ओके, आर्थिक आणि सामाजिक परिषद, आपण त्याला इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल म्हणतो, जो युनायटेड नेशनचा एक भाग आहे, रादर युनायटेड नेशनचा एक महत्त्वाचा अंग आहे. त्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेमध्ये अशा प्रकारे या आयोगावरच्या सदस्यांची नेमणूक घेण्यासाठी मतदान त्या ठिकाणी घेतलं जातं. सो आयोग साधा सिंपल प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताची खालीपैकी कोणत्या आयोगावर निवड झालेली आहे? तर इंग्लिशमध्ये पण शब्द लक्षात ठेवा, युनायटेड नेशन स्टॅटिस्टिकल कमिशन. सो इंग्लिशमध्ये पण लक्षात ठेवायचं कारण आयोग ह्याचं मराठी ट्रान्सलेशन काही वेगळं करू शकतं. सो संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोगावर भारताची निवड झालेली आहे. भारताचा जो गट आहे तो एशिया पॅसिफिक आहे. 4 वर्षाचा कालावधी आहे, 1 जानेवारी 2024 पासून, म्हणजे अजून कालावधी सुरू झालेला नाही, 1 जानेवारीपासून हा कालावधी सुरू होणार आहे. त्याच्यासाठीच आत्ताच निवडणूक त्या ठिकाणी झालेली आहे. युनायटेड नेशनच्या ज्या आर्थिक आणि सामाजिक परिषद आहे त्याला आपण इकोसॉक असं देखील म्हणतो, त्या ठिकाणी या निवडीसाठी मतदान घेण्यात आलं. भारताला टोटल 46 मतं मिळाली आणि ह्या इकोसॉकचे मेंबर किती आहेत? 53. सो 53 सदस्यांपैकी भारताला 46 सदस्यांनी त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. सो जेव्हा भारताची युनायटेड नेशन ह्युमन राईट काउन्सिलवरती नेमणूक झाली होती तेव्हा आयोगाने प्रश्न विचारला होता, त्यामुळे हे पण तुम्हाला माहिती असू द्या की किती मतं मिळालेली आहेत, कोणत्या गटावर त्यांची निवड झालेली आहे. सो युनायटेड नेशन स्टॅटिस्टिकल कमिशनवरती भारताची 4 वर्षासाठी नेमणूक आहे. आर्थिक आणि सामाजिक परिषद जी आहे तिथं अशा प्रकारचे मतदान घेऊन त्या ठिकाणी त्यांना भारताची निवड करण्यात आली. 53 मतं त्या ठिकाणी आहेत, 53 पैकी 46 मतं भारताला त्या ठिकाणी मिळालेली आहेत. काय आहे हा संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोग? संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोग हा आर्थिक आणि सामाजिक परिषदेचा एक फंक्शनल कमिशन आहे. 1947 मध्ये त्याची स्थापना झाली. 24 सदस्य त्या ठिकाणी असतात. शिगेरू कावासाकी जे जपानचे आहेत ते सध्याला या संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोगाचे सध्याला कोण आहेत? अध्यक्ष आहेत. ओके, यस, आलं लक्षात सगळ्यांना? चलो, आता आपण एक महत्त्वाची गोष्ट बघणार आहोत, ती म्हणजे भारत हा जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचा देश त्या ठिकाणी ठरलेला आहे आणि ऑफिशियली त्या ठिकाणी युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड नावाची जी काही संस्था आहे त्या संस्थेनं एका अहवालामध्ये घोषणा केलेली आहे की भारतानं चीनला ओव्हरकम करून भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश त्या ठिकाणी ठरलेला आहे. सो बेसिकली जेव्हा भारतानं चीनला लोकसंख्येच्या बाबतीत पाठीमागे टाकलं तेव्हा भारताची लोकसंख्या किती होती, चीनची लोकसंख्या किती होती, जगातले सर्वाधिक लोकसंख्येचे देश कुठले आहेत, हे सगळं आपण 1 बाय 1 त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सो भारत पहिल्यांदाच
जगातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश त्या ठिकाणी ठरलेला आहे. ओके, सो युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड या संस्थेनं एक अहवाल तयार केला. त्या अहवालाचं नाव आहे स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2023 आणि या अहवालानुसार भारत हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे अशी ऑफिशियली घोषणा करण्यात आलेली होती. पाठीमागच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये जेव्हा असा अहवाल तयार करण्यात आला होता तेव्हा त्या ठिकाणी असं सांगितलं की साधारणपणे जून 2023 पर्यंत त्या ठिकाणी भारत चीनला पाठीमागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरेल. परंतु बाकीची कुठली कामं आपण वेळेत करू न करू, परंतु हे काम मात्र आपण वेळेत केलेलं आहे. आपण एप्रिलमध्येच म्हणजे 19 एप्रिल 2023 हाच तो सुवर्ण दिवस आहे ज्या दिवशी भारतानं त्या ठिकाणी चीनला लोकसंख्येच्या बाबतीत पाठीमागे टाकलं. त्यामुळे हा सुवर्ण दिवस चांगला लक्षात ठेवा, कारण आपण एक विक्रम त्या ठिकाणी केलेला आहे. 19 एप्रिल 2023ला जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला चीनला पाठीमागे टाकून भारत हा जगातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश त्या ठिकाणी ठरलेला आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर येण्याची पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत भारत कधीच पहिल्या क्रमांकावर आलेला नव्हता, रादर चीनने हे स्थान अबाधित ठेवलं होतं. चीन मात्र आता दुसऱ्या स्थानावर गेलेला आहे. याचा अर्थ पहिल्यांदाच चीन लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर गेलेला आहे. जेव्हा 19 एप्रिल 2023 च्या दिवशी अशा प्रकारे भारतानं इतिहास घडवला तेव्हा लोकसंख्येची कंपॅरिझन बघा किती होती. भारताची लोकसंख्या होती 142.86 कोटी आणि चीनची लोकसंख्या होती 142.57 कोटी अशी लोकसंख्या त्या ठिकाणी होती. आपण शॉर्टमध्ये 1.428 अब्ज किंवा 1.425 अब्ज देखील त्या ठिकाणी म्हणू शकतो. सो भारतानं जेव्हा चीनला ओव्हरकम केलं तेव्हा भारताची लोकसंख्या किती होती हे पण तुम्हाला माहिती असू द्या. हे एक्झॅक्टली विचारलं जाऊ शकतं कारण हे फार स्पेसिफिक आहे. चीनचं लक्षात राहिलं नाही तरी काय अडचण नाही, परंतु भारताची लोकसंख्या माहीत पाहिजे. 142.86 कोटी कुठल्या दिवशी? त्या दिवशी आपण जेव्हा चीनला पाठीमागे टाकलं. भारत आणि चीनची एकत्रित लोकसंख्या जवळजवळ आहे 2.8 अब्ज आणि जगाची लोकसंख्या आहे जवळजवळ 8 अब्ज. सो जवळजवळ तुम्ही बघायला गेला तर 25% लोकसंख्या ही आपल्या भारतामध्ये आणि चीनमध्ये त्या ठिकाणी राहते. ओके, भारताची लोकसंख्या पुढील 3 दशके कायम राहून त्या ठिकाणी भारताच्या लोकसंख्येची वाढ पुढील 3 दशके म्हणजे 30 वर्ष त्या ठिकाणी वाढ कायम राहील आणि त्याच्यानंतर मात्र भारताच्या लोकसंख्येमध्ये घट सुरू होईल असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. 2050 मध्ये मात्र लोकसंख्येचं चित्र वेगळं झालेलं दिसतंय तुम्हाला. फार महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. भारताची लोकसंख्या ही 142 कोटीवरून 166.68 कोटी होणार आहे. परंतु लक्षात ठेवा चीनच्या लोकसंख्येमध्ये तुम्हाला फार मोठी घट झालेली दिसते. जवळजवळ 11 कोटीनं घट झालेली दिसते. 142 कोटीवरनं त्या ठिकाणी चीनची लोकसंख्या ही 131.7 कोटी आहे. याचा अर्थ चीनच्या लोकसंख्येमध्ये तुम्हाला घट दिसून येते. म्हणजे लोकसंख्या बदलाची ही 5वी अवस्था तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते, जिथं जन्मदराचं प्रमाण कमी आहे, मृत्यूदराचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे लोकसंख्येमध्ये घट त्या ठिकाणी दिसून येते. सो 142 वरनं 131.7 वरती आलेली आहे आणि भारताची लोकसंख्या 142 वरनं 116 वर. याचा अर्थ भारताच्या लोकसंख्येमध्ये जवळजवळ 16 कोटीची वाढ त्या ठिकाणी होणार आहे. त्याच वेळा चीनच्या लोकसंख्येमध्ये नाही म्हटलं तर आपण 11 कोटीची घट त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येते. भारताची मागील वर्षातील लोकसंख्येची वाढ म्हणजे 21 आणि 22च्या तुलनेमध्ये जर वाढ बघायची असेल तर भारताची लोकसंख्या 1.56% त्या ठिकाणी वाढलेली आहे. इथं काही फोटोग्राफ्स दिलेले आहेत बघा, जिथं दिसतंय बघा ॲज अ चायना पॉप्युलेशन ड्रॉप्स इंडिया सेट टू बिकम मोस्ट पॉप्युलस इन 2023. इथं काही लोकसंख्येचे देश त्या ठिकाणी दिलेले आहेत. इथं जगाचा आणि भारताचा ग्राफ दिलेला आहे ज्याच्या माध्यमातून जगाची लोकसंख्या आणि भारताची लोकसंख्या कुठल्या गतीनं वाढते ते त्या ठिकाणी दिलेलं आहे. इंडियाज पॉप्युलेशन जर कम्पेअर केली तर काय दिले बघा, केरळाची लोकसंख्या साधारण 3.5 कोटी आहे आणि सौदी अरेबियाची लोकसंख्या 3.5 कोटी आहे. म्हणजे अख्ख्या केरळमध्ये एक सौदी अरेबिया नावाचा देश त्या ठिकाणी आहे. केरळ आपल्या भारतातलं राज्य आहे. नंतर कर्नाटकची लोकसंख्या आहे 6.7 कोटी. युनायटेड किंगडम जो देश आहे त्याची पण 6.8 कोटी आहे. म्हणजे कर्नाटकची लोकसंख्या आणि युनायटेड किंगडमची लोकसंख्या सारखीच आहे.
उत्तर प्रदेशमध्ये तर एक नाही तर 2 देश बसतात, दक्षिण कोरियातले, दक्षिण अमेरिकेतले. ब्राझील आणि इक्वेडोरची संख्या जेवढी आहे लोकसंख्या तेवढी आमच्या एका उत्तर प्रदेशची त्या ठिकाणी आहे. सो महाराष्ट्रामध्ये आपण असे 1-2 देश त्या ठिकाणी बसत असतील. सो आपल्या राज्यांची लोकसंख्या काही देशांशी मिळती जुळती आहे, त्याच्यामुळं आपण आपल्या लोकसंख्येबद्दलचा अंदाज त्या ठिकाणी मांडू शकतो. ओके, वयोगटानुसार आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भारत हा तरुणांचा देश म्हटलं जातं किंवा भारताला डेमोग्राफिक डिव्हिडंडचं लाभांश, आपण त्याला लाभ जो आहे तो जास्त आहे म्हणतो, आपण त्याला लोकसंख्याशास्त्रीय लाभांश असं देखील म्हणतो. सो आपण बघूयात काय प्रकार आहे वयोगटानुसार लोकसंख्येची कॅटेगरी, कुठल्या वयोगटामध्ये किती % पॉप्युलेशन आहे हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. 0 ते 15 वयोगटामध्ये भारतातली 25% पॉप्युलेशन आहे, महत्वाची गोष्ट आहे. नंतर आहे पुढचा महत्वाचा मुद्दा ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतं, तो म्हणजे 15 ते 64, आपण त्याला वर्किंग पॉप्युलेशन असं देखील म्हणतो किंवा आपण याला डेमोग्राफिक डिव्हिडंड असं देखील म्हणतो. आता डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय, तर आपण त्याला लोकसंख्याशास्त्रीय लाभांश असं म्हणतो. ह्याला लोकसंख्याशास्त्रीय लाभांश म्हणजे काय, तर 15 ते 64 वयोगटातील लोकसंख्या ही वर्किंग पॉप्युलेशन समजली जाते आणि हीच वर्किंग पॉप्युलेशन तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये भर टाकण्याचं काम करत असते. त्यामुळं या वयोगटात जेवढी जास्त लोकसंख्या तेवढं त्या ठिकाणी लोकसंख्येचं विस्तार त्या ठिकाणी जास्त होत असतो. सो जो काही डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे किंवा 15 ते 64 वयोगटातील लोकसंख्या आहे ती आपल्याला आयोग त्या ठिकाणी विचारू शकतं. भारताची 15 ते 64 वयोगटातील लोकांचे पॉप्युलेशन जे आहे ते 68% आहे आणि उर्वरित 7% जे राहिलेलं आहे ते 65 वर्षाच्या अधिक. याचा अर्थ साधारणपणे 65 वर्षाच्या पुढे लोक रिटायर होतात, त्यांचं इकॉनॉमीमध्ये असं म्हणावं असं कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी नसतं. सो 15 ते 64 वयोगटातील लोकसंख्येचं प्रमाण 68% आहे आणि याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतं आणि याच वर्किंग पॉप्युलेशनला त्या ठिकाणी आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड असं देखील म्हणतो. आणखीन काही या अहवालामध्ये काही गोष्टी मेन्शन करण्यात आल्यात. वृद्धांची संख्या सर्वाधिक असणारी राज्य आहेत केरळ आणि पंजाब. तरुणांची संख्या सर्वाधिक असणारी राज्य आहेत बिहार आणि उत्तर प्रदेश. हे वर्तमानपत्रांमध्ये आलं, परंतु ऑफिशियली असं भारताच्या सेन्सस वगैरे मध्ये असं काही सांगण्यात आलेलं नाही, फक्त पेपरमध्ये आलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. वृद्धांची संख्या सर्वाधिक केरळ आणि पंजाबमध्ये आहे. वृद्धांची संख्या कधी वाढते, जेव्हा जन्मदरावर आपण त्या ठिकाणी कंट्रोल करतो. आणि तरुणांची संख्या जास्त कुठं आहे, तर बिहार आणि उत्तर प्रदेश. जिथं लोकसंख्या जास्त वेगाने वाढते तिथे तरुणांची संख्या थोडी जास्त असते. ओके, देशातील सरासरी आयुर्मान, पुरुषांचं आयुर्मान आहे 71 वर्ष, महिलांचं आयुर्मान आहे 74 वर्ष. साधारणपणे प्रश्न विचारला जाऊ शकतो की महिलांचं आयुर्मान हे पुरुषांच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी जास्त त्या ठिकाणी दिसून येते. 2050 पर्यंत दर 5 वृद्ध भारतीयांपैकी वृद्ध व्यक्तींपैकी एक व्यक्ती त्या ठिकाणी वृद्ध भारतीय त्या ठिकाणी असणार. सो जगामध्ये जर रॅन्डमली तुम्ही 5 वृद्ध माणसं घेतली तर त्यातला एक माणूस हा त्या ठिकाणी कोण असणार आहे, भारतीय असणार आहे. सो वृद्ध माणसाचं 5च 1 असं प्रमाण त्या ठिकाणी असणार आहे. 5 माणसांच्या पाठीमागं एक माणूस भारतातला त्या ठिकाणी असणार आहे जो वृद्ध त्या ठिकाणी असणार आहे. 15 ते 49 वयोगटातील गर्भनिरोधकांचा वापर करणाऱ्या भारतीय महिलांचं प्रमाण आहे 51%. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. 15 ते 49 वयोगटातील जेवढ्या महिला आहेत तेवढ्या त्या ठिकाणी महिलांचं प्रमाण जर घेतलं तर त्यातल्या 51% महिला ह्या कॉन्ट्रासेप्टिव्ह किंवा गर्भनिरोधकांचा वापर त्या ठिकाणी करतात. हे पण वन्स अगेन पेपरला आलेलं आहे. अहवाल जर बघितलं तर जवळजवळ 200 पानांचा अहवाल आहे आणि 200 पानांच्या अहवालामध्ये आयोग काही विचारू शकतं, परंतु बेसिकली वर्तमानपत्रांमध्ये ज्या गोष्टी येतात त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारतो. ओके, आता आपण बघणार आहोत भारत आणि चीनच्या लोकसंख्येची तुलना. ओके, आपण मगाशी बघितलं 25, 68, 7. ओके, 0 ते 14 वयोगटात आहेत 25, 15 ते 64 आहेत 68, 65 वर्षापेक्षा अधिक आहेत 7. जर याच कंपॅरिझनमध्ये चायना जर बघायचं असेल तर त्या ठिकाणी 0 ते 14 वयोगटात आहेत बघा 17%. याचा अर्थ चीनमध्ये जन्मदराचं प्रमाण कमी आहे, कारण ह्या लोकसंख्येचं प्रमाण कमी दिसतं. याचा अर्थ 0 ते 14 वयोगटामध्ये भारताच्या कंपॅरिझनमध्ये त्यांचं प्रमाण कमी आहे, कारण जन्मदर फार कमी त्या ठिकाणी आहे. 15 ते 64 बघा आपल्याकडे 68 आहे, त्यांच्याकडे किती आहे 69 त्या ठिकाणी आहे. आणि 65 वर्षापेक्षा अधिक लोक कुठं आहेत तर 14% आहेत. म्हणून चायनाची पॉप्युलेशन म्हातारी पॉप्युलेशन असं देखील म्हणू शकतो, कारण हा आकडा भविष्यात आणखीन त्या ठिकाणी वाढणार आहे. त्यामुळे चायनाला आपलं जन्मदराचं प्रमाण थोडं वाढवावं लागणार आहे, कारण
चायनानं लोकसंख्येवर कंट्रोल करण्यासाठी पूर्वी वर्ल्ड जनरल पॉलिसी आणली होती. म्हणजे काय, तर प्रत्येक दाम्पत्य किंवा कपल जे आहे ते एकाच मुला किंवा मुलीला जन्माला घालू शकतं. परंतु त्याचा परिणाम असा झाला की जन्मदर कमी झाला. जन्मदर कमी झाल्यामुळं म्हाताऱ्यांची पॉप्युलेशन किंवा 65 वर्षापेक्षा अधिक लोकांची पॉप्युलेशन वाढायला लागली आणि मधली पॉप्युलेशन कमी व्हायला लागली आणि त्यामुळं वर्किंग पॉप्युलेशन कमी झाल्यामुळे डेमोग्राफिक डिव्हिडंड कमी व्हायला लागला. सो भारत आणि चायनाच्या कंपॅरिझनमध्ये जर बघायचं असेल तर चायनामध्ये वर्किंग पॉप्युलेशनचं प्रमाण जास्त आहे. याचा अर्थ भारतापेक्षा चायनामध्ये त्या ठिकाणी डेमोग्राफिक डिव्हिडंड जास्त आहे, छोटासा तरी जास्त आहे. भारतामध्ये 68% लोकसंख्या ही 15 ते 64 वयोगटामध्ये आहे, परंतु चीनमध्ये 69% लोकसंख्या ही त्या ठिकाणी वर्किंग पॉप्युलेशनमध्ये आहे. थोडासा फरक त्या ठिकाणी आहे. ओके, अहवालातील विशेष बाब काय बघा, जगातील 68 देशांमधील 44% महिलांना त्यांच्या शरीराबद्दल गर्भनिरोधक वापरण्याबाबत तसेच आरोग्य सुविधांबाबत कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. जगातील 68 देशातील 44% महिलांना त्यांच्याविषयीचे अधिकार निर्णय घेण्याचा अधिकार नाही असं त्या ठिकाणी मिळालेलं आहे. कुठले अधिकार, मग शरीराबद्दल कुठलाही अधिकार असेल, मग गर्भपात करण्याचा पण अधिकार त्या ठिकाणी असू शकतो, गर्भनिरोधके वापरण्याचा अधिकार असेल किंवा आरोग्य सुविधांबद्दल जगातल्या जवळजवळ 44% लोकांना त्या ठिकाणी महिलांना त्या ठिकाणी निर्णय घेण्याचा अधिकार नाही असं त्या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे. महत्वाची गोष्ट, जगाची लोकसंख्या ही 8 अब्ज आहे. आपण म्हणतो की भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश त्या ठिकाणी झालेला आहे. जगाची लोकसंख्या किती आहे तर 8 अब्ज आहे. 15 नोव्हेंबर 2022ला आपण त्या ठिकाणी जगाच्या लोकसंख्येनं 8 अब्जचा टप्पा पार केला होता. भविष्यामध्ये आमची जी काही इयरबुकची बॅच आहे त्याच्यामध्ये पण हा मुद्दा मी डिटेलमध्ये कव्हर केलेला होता. प्रश्न असा पण आयोग विचारू शकतं की खालीपैकी कोणत्या दिवशी जगाच्या लोकसंख्येनं 8 अब्जचा टप्पा पार केला किंवा 8 अब्ज लोकसंख्या झाली किंवा 800 कोटी झाली, तर 15 नोव्हेंबर 2022 या दिवशी जगाच्या लोकसंख्येनं 800 कोटीचा टप्पा पार केला किंवा त्या दिवशी जगाची लोकसंख्या ही 800 कोटी झालेली होती. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे पहिले 10 देश मी त्या ठिकाणी दिलेले आहेत. जर तुम्हाला विचारलं तर आयोगाने एकदा प्रश्न विचारला होता की फार चॅलेंजिंग प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता, भारत आणि चीन जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे 2 देश आहेत, भारतानंतर जे काही 3 देश आहेत त्यांचा क्रम सांगा असा आयोगाने प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता. सो भारत 1 नंबरला आहे, चीन 2 नंबरला आहे, हे आपण बघितलंच. अमेरिका त्या ठिकाणी आहे 3 नंबरला. माहितीची गोष्ट असू द्या, अमेरिकेची लोकसंख्या आहे 34 कोटी. इंडोनेशिया 4 नंबरला आहे 27.75 कोटी. पाकिस्तान आहे 24 कोटीसह 5 नंबरला. महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही पाकिस्तान 5 असं लक्षात ठेवू शकता. अमेरिका 3 नंबरला, इंडोनेशिया 4 नंबरला, पाकिस्तान 5 नंबरला. 6 नंबरला आहे ब्राझील, 7 नंबरला नायजेरिया. काही ठिकाणी ब्राझील 7 नंबरला दाखवतात, नायजेरिया 6 नंबरला दाखवतात, कारण त्यातलं जर तुम्ही कंपॅरिझन लक्षात ठेवलं तर हे देश पुढं मागं चालू असतात. कारण ब्राझीलची लोकसंख्या 21.4 आहे आणि नायजेरियाची 21.3 आहे. त्यामुळं बऱ्याच वेळेला नायजेरिया आणि ब्राझील त्या ठिकाणी शिफ्ट होत राहतात, परंतु बाकीच्या देशांमध्ये शिफ्ट जास्त होत नसतो. कारण नंतर बांगलादेश आहे 17 कोटी, नंतर रशिया आहे 14 कोटी आणि नंतर आहे मेक्सिको 12 कोटी. परंतु तुम्हाला पहिले 5 देश चांगले माहीत पाहिजे. त्यातले 2 देश तर आपल्याला लक्षात ठेवायची काही गरज नाही, कारण आपल्याला तसेच ते पाठ असतात. 1 नंबरला भारत, 2 नंबरला चीन. पण हे तुम्हाला पाठ पाहिजे, अमेरिका, इंडोनेशिया आणि पाकिस्तान. सो पाकिस्तान 5 नंबरला हे लक्षात ठेवू शकता. अमेरिका त्या ठिकाणी पहिला आहे इंडोनेशियाच्या अगोदर. आयोगाने इथं प्रश्न विचारलेला होता, अमेरिका, इंडोनेशिया आणि पाकिस्तानचा क्रम आयोगाने त्या ठिकाणी विचारलेला होता. ओके, येस. आता विश्लेषण थोडं बघूयात. हे जर टेबल बघितला तुम्ही तर टेबलचं विश्लेषण जर बघायचं असेल तर आपण बघूयात. जगातील एकूण लोकसंख्येपैकी 25%हून अधिक लोकसंख्या ही भारत आणि चीनमध्ये आहे. आपण असं आयोग प्रश्न देखील विचारू शकतं की भारत आणि चीनमध्ये जगातील लोकसंख्येपैकी एकूण किती पॉप्युलेशन एकवटलेली आहे, तर 25%पेक्षा अधिक लोकसंख्या ही चीनमध्ये आहे. चीन आणि भारतामध्ये मिळून त्या ठिकाणी आहे, कारण जगाची लोकसंख्या आपण बघितलं 800 कोटी आहे किंवा 8 अब्ज आहे. त्याच वेळेला भारत आणि चीनमध्ये 2.8 अब्ज त्या ठिकाणी आहे. सो 8 अब्जपैकी 2.8 अब्ज ही आपल्या भारत आणि चीनमध्ये आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली हा आकडा 25%पेक्षा अधिक त्या ठिकाणी आहे. पहिल्या 10 पैकी शेवटच्या 8 देशांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षाही भारत आणि चीनची लोकसंख्या अधिक आहे. जर तुम्ही शेवटच्या 8 देशांची पॉप्युलेशन जर एकत्र केली, म्हणजे थोडक्यात हे 8 देशांची पॉप्युलेशन जर एकत्र केली,
ही सुद्धा पॉप्युलेशन त्या ठिकाणी कमी पडते. याचा अर्थ ही पॉप्युलेशन भारत प्लस चायनापेक्षा त्या ठिकाणी काय आहे, कमी आहे. कारण भारत आणि चायनाची पॉप्युलेशन किती आहे तर 2.8 अब्ज त्या ठिकाणी आहे. आणि इथं हा आकडा फार त्या ठिकाणी कमी पडतो. याचा अर्थ शेवटच्या 8 लोकसंख्येची 8 देशांची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही भारत आणि चीनची एकत्रित लोकसंख्या त्या ठिकाणी आहे. ओके, यस. सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या पहिल्या 10 देशांपैकी 5 देश आशियाई आहेत तर 3 देश दक्षिण आशियाई आहेत. तर पहिल्या 10 देशांपैकी त्यांचं म्हणणं आहे की 5 देश आशियाई आहेत. कुठले कुठले आहेत बघा 5 देश. ओके, हा एक आशियाई आहे भारत, 2 नंबर चीन आशियाई आहे, नंतर आपण म्हणू शकतो इंडोनेशिया, नंतर आहे पाकिस्तान, नंतर आहे बांगलादेश. ओके, रशिया आपण ट्रान्सकॉन्टिनेंटल कंट्री म्हणतो. सो इंडोनेशिया पण हा साऊथ ईस्ट एशियन नेशन त्या ठिकाणी आहे. सो भारत, चीन, इंडोनेशिया, पाकिस्तान आणि बांगलादेश हे जे काही 5 देश आहेत ते आशियाई आहेत. तर आणि त्यांचं म्हणणं आहे की 3 देश हे दक्षिण आशियाई आहेत. ओके, सो कुठले कुठले 3 देश दक्षिण आशियातले त्या ठिकाणी आहेत बघा. एक तुमचा आहे भारत, दक्षिण आशियामध्ये येतो. इंडोनेशिया हा पण त्या ठिकाणी पाकिस्तान हा तुम्हाला त्या ठिकाणी दक्षिण आशियामध्ये येतो आणि बांगलादेश पण दक्षिण आशियामध्ये त्या ठिकाणी येतो. सो पहिल्या 10 देशांमध्ये 5 देश हे आशियाई आहेत तर 3 देश हे दक्षिण आशियाई आहेत. कुठले कुठले दक्षिण आशियातले आहेत? भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे 3 देश त्या ठिकाणी दक्षिण आशियातले आहेत. पुढच्या 75 वर्षामध्ये म्हणजे 2098 पर्यंत जागतिक लोकसंख्या वाढीपैकी 15% वाटा हा आफ्रिकन देशांमध्ये असणार आहे. त्यातल्या त्यात सब सहारन रिजनमध्ये असणार आहे. सब सहारन म्हणजे सहारा वाळवंटेच्या दक्षिणेकडील जे भाग आहेत किंवा देश आहेत त्याला आपण सब सहारन कंट्रीज म्हणतो. सो पुढच्या 75 वर्षांमध्ये सर्वाधिक लोकसंख्येची वाढ जी आहे ती तुम्हाला या देशांमध्ये दिसून येणार आहे. सर्वाधिक लोकसंख्येची वाढ ही नंतर कॉंगो या शहरामध्ये देशामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. ओके, हॅलो एस्पिरंट्स, आम्हाला पूर्ण कल्पना आहे की तुम्हाला आमचे व्हिडिओ नक्कीच आवडले असतील. या व्हिडिओच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर आमचं मिथून भोसलेज स्वयं नावाचं ॲप जे आहे ते डाउनलोड करा. त्या डाउनलोडमध्ये स्टोअरला जा. स्टोअरमध्ये तुम्हाला बरेच कोर्सेस दिसतील आणि त्या कोर्सेसमधून तुम्हाला हवे असलेल्या महिन्याच्या PDF तुम्ही नाममात्र शुल्क म्हणजे 21 रुपयामध्ये उपलब्ध करू शकता. धन्यवाद. येस, सो हे झालं आपल्या लोकसंख्येच्या टॉपिकबद्दल. आता बघणार आहोत आपण एक महत्त्वाची परिषद, तिचं नाव आहे लोकशाही परिषद 2023. आपण त्याला डेमोक्रेसी समिट असं देखील म्हणतात किंवा समिट फॉर डेमोक्रेसी. न्यूयॉर्क या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आली. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्याचं आयोजन केलं होतं. नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीनं या परिषदेला उपस्थिती लावली. तर अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या संकल्पनेतून ही लोकशाही परिषद त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. बेसिकली जगातील जे काही डेमोक्रेटिक कंट्री आहेत त्यांच्यासाठी ही परिषद त्या ठिकाणी आयोजित केली जाते. त्यामुळे प्रश्न विचारू शकता की लोकशाही परिषद खालीपैकी कोणत्या देशाकडून आयोजित केली जाते? सो तो देश आहे USA. ओके, येस. सो आता नेहमीप्रमाणे आपण क्विक रिव्हिजन सुरू करणार आहोत. ओके, महत्त्वाचा टॉपिक आहे. बरेच महत्त्वाचे टॉपिक आपण ह्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. सो आपण 1 बाय 1 बघूयात कुठले कुठले महत्त्वाचे टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. फिनलँड हा नाटोचा 31वा देश झालेला आहे. तुर्कीनं फायनली संमती दिलेली आहे, त्यामुळं त्या ठिकाणी फिनलँड 31वा सदस्य आहे. शेवटचा म्हणजे 30वा जो फिनलँडचा देश होता, नाटोचा देश होता तो होता उत्तर मॅसेडोनिया. फिनलँडच्या सध्याला काळजीवाहू पंतप्रधान आहेत सना मरीन. हेलसिंकी ही राजधानी त्या ठिकाणी आहे. रशियासोबत या देशाची सीमा आहे 1340 किलोमीटर इतकी. 4 एप्रिल 1949ला नाटोची स्थापना झाली. सुरुवातीला 12 सदस्य होते, आता 31 सदस्य झाले आहेत. त्यातले 29 युरोपमधले आहेत, 2 फक्त उत्तर अमेरिकेतले आहेत. अमेरिका आणि कॅनडामध्ये ब्रुसेल्स या ठिकाणी मुख्यालय त्या ठिकाणी आहे. ओके, कलेक्टिव्ह डिफेन्स नावाचं तत्व या देशांचं आहे, म्हणजे एकावरील हल्ला म्हणजे सर्व देशांवरचा हल्ला त्या ठिकाणी समजला जातो. ओके, ऑपरेशन कावेरी, सुदानमध्ये अडकलेले जे काही भारतीय आहेत त्यांना सोडवण्यासाठी ही परिषद ऑपरेशन त्या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे. भारताच्या विविध जहाजं आणि विमानं त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहेत. सुदानचे लष्कर प्रमुख आणि रॅपिड सपोर्ट फोर्स नावाचं जे काही निमलष्करी दल आहे त्यांच्या प्रमुखांमध्ये थोडी भांडणं सुरू आहेत, त्यामुळे तिथे संघर्ष सुरू आहे. जर्मनीनं आता अणुऊर्जा मुक्त होण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे, कारण शेवटचे 3 अणुऊर्जा प्रकल्प आता बंद झालेले आहेत. टोटल ऊर्जेच्या डिमांडपैकी 30% ऊर्जेची गरज ही अणुऊर्जा प्रकल्पातून भागवली जात होती. सो आता पारंपरिक स्रोतांवर त्या ठिकाणी जर्मनीला डिपेंड राहावं लागणार आहे. नंतर काही आरोपाप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात
आलेला आहे आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे. सो अमेरिकेच्या संसदीय इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीला किंवा राष्ट्राध्यक्षांना अटक करण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे. 45वे राष्ट्राध्यक्ष आहेत, रिपब्लिकन पक्षाचे आहेत. 17 ते 21 वेळा 17 ते 21 या कालखंडामध्ये ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. 2 वेळा त्यांच्यावर महाभियोग चालवण्यात आलेले आहेत. दोन्ही वेळेला त्या ठिकाणी महाभियोग प्रस्ताव नामंजूर त्या ठिकाणी झालेला आहे. ओके, आणि दोन वेळा महाभियोगाची कारवाई झालेली. ते पहिलेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत. नंतर भारताची संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोगावर पुढच्या 4 वर्षासाठी निवड झालेली आहे. आर्थिक आणि सामाजिक परिषदेमध्ये यासाठी मतदान घेण्यात आलं आणि भारताला 53 पैकी 46 मतं त्या ठिकाणी मिळालेली आहेत. हा सांख्यिकी आयोग युनायटेड नेशन इकोसॉकचा फंक्शनल कमिशन त्या ठिकाणी आहे. 24 सदस्य त्या ठिकाणी असतात आणि ह्या 24 सदस्यांमध्ये आपल्या भारताचा समावेश त्या ठिकाणी आहे. नंतर युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड या संस्थेनं जाहीर केलेल्या अहवालानुसार भारत हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश त्या ठिकाणी ठरलेला आहे. 19 एप्रिल 2023ला भारतानं चीनला पाठीमागे टाकत सर्वाधिक लोकसंख्या होण्याचा देश असा गौरव त्या ठिकाणी मिळवलेला आहे. भारतानं त्या ठिकाणी भारताची लोकसंख्या 142.86 कोटी त्या ठिकाणी आहे. भविष्यामध्ये म्हणजे 2050 मध्ये भारताची लोकसंख्या 16 कोटीनं वाढेल आणि अराउंड 166 कोटीपर्यंत जाईल. त्याच वेळेला चीनची लोकसंख्या 142 कोटीवरनं 131 कोटीपर्यंत येणार आहे. याचा अर्थ 2050 मध्ये भारताच्या चीनची लोकसंख्या म्हणजे तुम्हाला घट झालेली त्या ठिकाणी दिसून येते. ओके, नंतर वयोगटानुसार जर प्रमाण बघायचं असेल तर 0 ते 14 मध्ये 25% आहेत. 15 ते 64 मध्ये 68 लोक आहेत. 68% यालाच आपण वर्किंग पॉप्युलेशन म्हणतो किंवा ह्यालाच आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो. 65 वर्षापेक्षा लोकांचं पार प्रमाण कमी त्या ठिकाणी आहे, 7% आहे. नंतर सरासरी आयुर्मान जे आहे देशातलं पुरुषांचं आहे 71 वर्ष, महिलांचं आहे 74 वर्ष. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारत आणि चीनच्या लोकसंख्येची तुलना करायची असेल तर 15 ते 64 वयोगटामध्ये भारतामध्ये आहेत 68% लोक आणि तिकडे आहेत 69% लोक. पण फरक कुठं आहे? इकडे आपल्याकडे 25% लोक आहेत, त्यांच्याकडे 17% लोक आहेत. त्याचा अर्थ भारतामध्ये जन्मदर हा चीनपेक्षा जास्त आहे. 65 वर्षापेक्षा लोकांचं प्रमाण भारताच्या ऑलमोस्ट दुप्पट तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते, कारण भारतामध्ये आहेत 7% आणि त्या ठिकाणी चायनामध्ये आहेत 14%. त्यामुळं 65 वर्षापेक्षा अधिक लोकांचं प्रमाण हे चायनामध्ये भारताच्या दुप्पट आहे असं देखील त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. 15 नोव्हेंबर 2022 रोजी जगाची लोकसंख्या ही 8 अब्ज त्या ठिकाणी झालेली आहे. पहिले 10 देश तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत: भारत, चीन, अमेरिका, इंडोनेशिया आणि पाकिस्तान. हे पहिले 5 देश लक्षात ठेवा. ह्या पहिल्या 10 देशांमध्ये 3 देश हे दक्षिण आशियाई आहेत, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश, आणि 5 देश हे काय आहेत त्या ठिकाणी आशियाई त्या ठिकाणी आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारत आणि चीनची लोकसंख्या ही जगाच्या लोकसंख्येपेक्षा 25% पेक्षा अधिक आहे. प्लस ह्या 8 देशांची लोकसंख्या जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही भारत आणि चीनची त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर लोकशाही परिषद जी आहे ती न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आली होती. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून त्याचं आयोजन केलं जातं. जो बायडेन यांची संकल्पना त्या ठिकाणी आहे. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत कीप वॉचिंग, कीप रीडिंग, कीप रिवायझिंग. थँक्यू सो मच.